सर्व अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी ध्वजारोहण करावं. भारत माता की जय. भारत माता की जय. एक साथ सलामी दो. हाथ नीचे. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. राष्ट्रगीत शुरू कर. जन गण मन अधिनायक जय भारत भाग्य विधाता पंजाब सिंध द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग में जागे तब शुभ आशीष मागे गाए तब जनगण मंगलदाय विधाता जय हे जय हे जय हे. वंदे मातरम वंदे मातरम. कार्यकर्ते आणि भाजपचे सर्वात जास्त प्रेमी असणारे आणि ज्यांनी जवळजवळ इथं ओझर गावात 15 ते 20 लोकांचं प्रवेश पण आणि आणि ओझरमध्ये त्यांचं पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचे ते जुने सदस्य या नावाने ते एकदम फेमस झाले आणि त्या दुकानदारी असल्यामुळे तर ते अजूनही फेमस झाले. त्यांना मी आज आपल्याकडून आपल्या ओझरच्या तर्फे भारताचे संविधानाची उद्देशिका वाचण्यात देतो आहे. उद्देशिका वाचायचे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अर्पण करीत आहोत. राष्ट्रामध्ये प्रवेश घेतलेला जसं काकांनी सांगितलं. आज प्रजासत्ताक दिवस निमित्ताने सर्वांना शुभेच्छा. सर्वप्रथम मी आपल्याला सर्वांना माहिती आहे की हा दिवस का साजरा केला जातो. कारण की आजचा दिवस आपलं भारतीय संविधान लागू झालेला होता हे सर्वांना माहिती आहे. पण हे का माहिती आहे का इतिहासमध्ये की हा दिवस का घेतला गेला. कारण की 1930मध्ये पंडित नेहरूंनी पहिल्यांदा पूर्ण स्वराज्याची माग केलेली होती. तो दिवस ऐतिहासिक राहो लक्षात राहो म्हणून आजचा दिवस 26 जानेवारी ही तारीख घेण्यात आली. तसं बघितलं गेलं तर आपल्या 26 नोव्हेंबरमध्येच तयार होऊन झालेला होता संविधान. संविधानमध्ये बरंच काही लिहिण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण विशेष म्हणजे मी आज एक महिला म्हणून एक महिलांविषयी बोलण्याचे हे करते की आजचा दिवस महिलांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की संविधानमध्ये महिलांसाठी भरपूर काही लिहिण्यात आलेलं आहे. परंतु दुःखाची बात ही आहे की महिलांना त्याविषयी काहीच माहिती नाही. भारतीय महिलांविषयी आपल्या संविधानमध्ये त्यांच्या अधिकारांविषयी एवढं काही बोलण्यात आलेलं आहे लिहिण्यात आलेलं आहे. परंतु ते गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. हे आपल्यासाठी खूप दुःखाची गोष्ट आहे. आपण फक्त 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टलाच संविधानविषयी काहीतरी बोलतो. पण संविधानमध्ये लिहिलेलं काय आहे हे कोणापर्यंत आजपर्यंत नाही पोहोचलेलं आहे. आपल्या भारतीय महिलांना सर्व उपास माहीत आहे, सर्व धर्म सर्व ग्रंथ माहीत आहे. पण ज्या मेन ग्रंथ ज्याला आपण संविधान म्हणतो ज्या संविधानमध्ये त्यांचे अधिकार आहेत त्या अधिकारांविषयी त्यांना काहीच माहीत नाही. मला असं वाटतं की इथे सर्व उपस्थित बंधूंना मी हेच आग्रह करते की तुमच्या घरी मुलगी असेल आई असेल बहीण असेल त्यांना फक्त एकच द्या. एक बाप आपल्या मुलीसाठी दिवस रात कष्ट करतो आणि हुंडा तयार करतो आणि लाखो रुपये खर्च करतो आणि तिचं लग्नावर निशावर करतो की जा तुझ्या सुखाचा संसार कर.
पण ते 400 रुपयाचं संविधान जरा तिच्या हातात दिला तर तिला म्हणा की हे पुस्तक वाचन तुझा अधिकार तू स्वतः येईल, तुझ्या पायावर तू स्वतः उभी राहा. आणि हे अधिकार कुठून आहे तर फक्त संविधानमध्ये. मी ॲज अ टीचर MPSC UPSCची क्लासेस घेते. माझ्या क्लासमध्ये भरपूर स्टुडंट येतात, त्यात काही फिमेल स्टुडंट पण आहेत. पण त्यातमध्ये जेव्हा मी सांगते की संविधान काय आहे तर ते म्हणते मॅडम अभ्यासचा एक पार्ट आहे. मला थोडंसं विचित्र वाटतं की अभ्यासचा पाठ हे फक्त तुम्हाला मार्क्स घ्यायचे म्हणून तुम्ही संविधान वाचता का? तुमचे अधिकार आहेत त्या म्हणून तुम्ही संविधान वाचत नाही का? त्यात मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण लहानपणापासून आपण त्यांच्या जीवनामध्ये ते टाकतच नाही. तुमचा मेन आधार तुमचा संविधान आहे. आणि मी बाबासाहेब आंबेडकरची खूप ऋणी राहील, कारण मला कोणताही धर्मग्रंथामध्ये माझा अधिकारविषयी काही बोलले गेलेले नाही आहे, फक्त संविधानमध्ये माझा अधिकाराविषयी बोललेलं गेलं आहे. म्हणून मी संविधानला प्रत्येक धर्मग्रंथापेक्षा सर्वश्रेष्ठच मानेन. त्यासाठी मी सर्वात प्रथम बाबासाहेब आंबेडकर यांची टीमला धन्यवाद देते की त्यांनी संविधान लिहिला आणि आज त्यांच्यामुळे मी आज इथे उभी आहे आणि तुमच्या समोर बोलते करा. कारण की ते आपले तर पहिले महिला टीचर आहे. सावित्री फुलेताई हे सर्वांना माहिती आहे की त्यांनी किती कष्ट घेतला. मी महिलांना तेच सांगते की आजचा काळ सावित्री फुलेताईंचा काळ नाही आहे. ती बाई त्या काळात कष्ट घेऊ शकते तर तुम्ही का नाही घेऊ शकत हे विचार करा. प्रत्येक गोष्ट तुम्ही हा विचार का करता की मला घरचे काही बोलतील, बाहेरचे काही करतील, समाज काही बोलतील. हाच विचार जर सावित्रीताई फुलेंनी केला असता तर आज कदाचित तुम्ही आम्ही एक ॲज अ मी टीचर झाली नसती. अजून एक मी घेते लक्ष्मीबाई, त्यांच्या काळात तर संविधान नव्हतं ना, त्यांना तर काही अधिकार नव्हतं, तरी ते इंग्रजांशी लढले का की त्यांना झाशी द्यायची नाही होती. मग तुम्ही तुमच्यासाठी तरी थोडंसं पाऊल उचला, थोडंसं तरी. मी महिलांना एकच रिक्वेस्ट करते की कोणाची वाट बघू नका की कृष्ण येईल आणि मला वाचवेल, राम येईल आणि मला वाचवेल. तुम्हीच राम बना आणि तुम्ही तुमचेच कृष्ण बना. जय हिंद, जय महाराष्ट्र. हो.